नमस्कार मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज मी ट्रेकिंगसाठी आलेलो आहे मलंगगडाला. माथेरान पर्वत रांगेतील हा गड आहे ज्याचं नाव आहे मलंग. आणि या मलंगगडाची जी बांधणी आहे ती मौर्य राजवटीतील राजा नालंदी यांनी केली होती 7व्या शतकामध्ये. 17व्या शतकामध्ये मराठ्यांचं यावर राज्य झालं होतं आणि त्याच्यानंतर या गडावर कब्जा ब्रिटिशांचा झाला होता. मित्र, हा मागच्या बाजूला बघू शकतो तुम्ही की हा आहे मलंगगड. या साईडने आपल्याला जायचं आहे पुढे, या साईडने रस्ता आहे. त्याच्यासाठी आज मी SRAच्या टीम बरोबर आलेलो आहे, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर टीम सोबत. आणि आज माझ्याबरोबर अजून एक ट्रेकर वाढलेला आहे. मागच्या वेळेला अभिषेक गायकवाड, भानुदास दोदाड आणि मी असे 3 जण होतो. आज एक नवीन ट्रेकर वाढलेले आहे, गोविंद विदाते, खास मित्र आहे आमचे. त्याच्यानंतर भानुदास दोदाड हे मागच्या ट्रेकला होते आणि अभिषेक गायकवाड. तर यांनी नाईट पॅन्ट घेतलेली आहे, बघू शकतो आपण. 4-5 वेळा सांगून झाल्यानंतर भाऊंनी नाईट पॅन्ट घेतली. आनंद वाटला आम्हाला पण आमचं ऐकल्यानंतर. मलंगगड इथे बालेकिल्ला मोहीम आहे आपली. हाईट साधारण 3200 आणि इथून आपल्याला टॉपपर्यंत जायला 2 तास कमीत कमी लागते. तर जास्त गॅप पाठीमागे ठेवू नका कोणी व्यवस्थित सर्वजण चाला. वरती गेल्यानंतर आपण पहिले जाणार दर्ग्यापर्यंत, त्याच्यानंतर जाणार सोनमाची. पहिले लागते पीरमाचीची दर्ग्याची पीरमाची, त्याच्यानंतर वरती आहे ही सोनमाची आणि सोनमाचीवरून आपण पाईप क्रॉसिंग चालू करणार आहे. तर तो मित्रांनो, आपले हे पूर्वज या गडावर खूप जास्त प्रमाणात आहे. जर गडावर येत असाल तर ग्रुपने या, एकटे येऊ नका, कारण हे जास्त त्रास देतात. आपल्याकडे काही खायला असेल वगैरे हिसकून घेत आहे एकट्याला बघून. ग्रुपमध्ये असाल तर काही करत नाही. आपल्याबरोबर जे नवीन ट्रेकर आलेले काही अंशी थकलेले. पहिला ट्रेक आहे भाऊंचा. मागच्या वेळेस रतनगडच्या ट्रेकला आपल्यासोबत होते, त्यावेळेस निम्म्या ट्रेकवरनं खाली निघून आलो होतो आम्ही. पाण्याची थोडीशी व्यवस्था नव्हती आणि भाऊंना त्रास व्हायला लागला होता थोडासा, तर रिटर्न गिअर. पण आज चांगल्या पद्धतीने चालत आहे. बघूया आज किती वेळ दम मारतं ते. मित्रांनो, जवळपास आपण एक 25% ट्रेक पूर्ण केलेलं आहे. आज मी स्वतःला थोडंसं खूप चांगलं हे करतो आहे की मी ज्याच्याकडे बघून ट्रेकिंगचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली तो प्राशीलसुद्धा आज माझ्यासोबत आहे. खूप मजा वाटते आजच्या ट्रेकला. मलंगगडचा ट्रेक ॲक्च्युली मी 5-6 महिन्यापासून प्लॅन करत होतो, पण योग येत नव्हते. पण आज SRAच्या टीमने जो प्लॅन केला होता त्यांच्यासोबत मला हा ट्रेक करण्यासाठी मिळतोय. बरोबरचे मित्रसुद्धा माझ्याबरोबर आल्यामुळे अजून तो आनंद द्विगुणित झालेला आहे. तर वाटेत एक दर्गा लागेल. जर तुम्हाला ही दर्गा वाटेत लागली तर तुम्ही राईट वे जात आहे हे बघून घ्या. गडाचा रस्ता तसा पहिल्यांदा सगळ्या शिड्या आहेत यावरती आणि वरती जाऊन प्लेन रस्ता लागतो. या किल्ल्याची उंची जी आहे ती 3200 फीट आहे समुद्रसपाटीपासून. आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहे त्या निम्म्यापर्यंत आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतात. आणि त्यानंतर जो रूट आहे तो बऱ्यापैकी सोपा आहे, पण वरती पोल क्रॉसिंग वगैरे ते थोडंसं थरक आहे. येताना रेपलिंग पण करायला मिळणार आहे. जरासं ॲडव्हेंचर भरपूर बघायला भेटणार आहे आपल्याला. आगे देखते और क्या क्या देखने को मिलता है. चलो चलते हैं आगे, एडवेंचर एंजॉय करेंगे आज. हाँ, कटे कटे हुए रहते हो, ध्यान किसका है, जरा हमें भी तो बताओ ये इम्तिहान किसका है. हमें भुला दो मगर ये तो याद होगा, नई सड़क पर पुराना मकान
किसका है? मित्रांनो, खालच्या बाजूने आपण आलेलो आहे. हा जो रस्ता आहे हा स्ट्रेट खालपासनं इथपर्यंत आपण पोलीस चौकीपर्यंत पूर्ण यायचं आहे. पोलीस चौकीपासून आल्यानंतर ही मागच्या बाजूला आपण बोळ बघू शकत असं. या बोळीतनं आपल्याला पुढं जायचं आहे. चलो चलते आगे. यार फिल्टर नवीन टाकावा ना, एक फक्त हवा मारून. मित्रांनो, 360 व्ह्यू खूप छान आहे. मी तुम्हाला 360 व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता आपण जवळपास हाफ ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता सध्याचा जो मार्ग आहे तो थोडासा खडतर आहे. पुढे गेल्यानंतर इथे समोर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागणार आहे. त्या पायऱ्या लागल्यानंतर आपल्याला तिथनं पुढं पोल क्रॉसिंग करत वरच्या बाजूला जायचंय. जो वरती झेंडा जर दिसत असेल तुम्हाला तर तिथं आपल्याला जायचंय. वरती पाण्याची टाकी वगैरे आपल्याला बघण्यास मिळतील. चलो चलते आगे. कैसे एहसास होता है ऊपर जाके देखेंगे. नाही होता एडिटिंग मध्ये आवाज. आपण मित्रांनो, आपण कातळातल्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. मागच्या साईडला जर बघत असाल आपण तर कातळातल्या पायऱ्या तिथपर्यंत आपण आलोय. मागच्या बाजूला आता थेट वरच्या साईडला आपल्याला जायचंय. जिथं वर आपल्याला जो व्ही शेप जर दिसत असेल तिथं जायचंय. बरेचसे ट्रेकर आपले मजाक वगैरे भरपूर काढताय. मजा येते ट्रेकला. चलो. मित्रांनो, या ज्या कातळातल्या पायऱ्या आहेत त्या आपण इथे चढून आलेलोय. आता आपल्याला वरच्या बाजूला एक्सप्लोर करण्यासाठी जायचंय. तिकडे काय आहे बघूया. आणि त्यानंतर इथे एक चोर दरवाजा पण आहे, जिथून बहुतेक येणाऱ्या वाटेवर वगैरे लक्ष ठेवण्यासाठी त्याचा यूज होत असेल. कसा आहे आपण तो खाली जाऊन बघणार आहोत. पहिले आपण वरती जाऊन एक्सप्लोर करूया. चलो. बाकी आहे पण इथून जो दिसणारा 360 व्ह्यू आहे तो खूप छान आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मागच्या बाजूने आपण एक्सप्लोर करून आलो. तिकडे 2 पाण्याची टाकी दिसली आपल्याला आणि एक बुरुज चांगल्या अवस्थेत होता तो दिसला. आता आपण तिकडनं रिवर्स आलेलोय आणि मागच्या बाजूला आपल्याला जो चोर दरवाजा आहे तो एक्सप्लोर करायचा आहे. चलो चलते नीचे. बघूया काय आपल्याला व्यवस्थित काय अवशेष दिसतात. चान्सेस आहे का बॅग वर द्यायला? नाही, राहू दे. मोबाईल तर काही पुढे काढता येत नाही मला, पण सेल्फीच्या दृष्टिकोनातून हातात मोबाईल धरून मी हा शूट घेतोय. आम्ही चोर दरवाजातनं खाली आलोय, परंतु खूपच रिस्की आणि एकदम ऍडव्हेंचरस मार्ग आहे.
मी तुम्हाला जसं दाखवलं होता त्या पद्धतीने आपल्याला दिसला असेल. आणि इथनं दिसणारा जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे, थर्रक आहे. आणि आमच्या बरोबर पहिल्यांदा गोविंद भाऊ आलेले ट्रेकला आणि त्यांनी इथे येण्याचं धाडस केलेलं आहे. तुम्ही एकदा दाखवतो तुम्हाला मागच्या बाजूचा व्ह्यू. मित्रांनो, या कातळ्यातल्या पायऱ्या आहे, आता या आपण चढतो आहे. हे पूर्ण प्रोटेक्शन घेऊन आणि हे वरती चढतोय. याच्यासाठी हार्नेस लावून आणि आपला जो लॉक आहे तो पूर्ण दोरीला लावून आणि नंतरच वर चढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण रिस्की पॅच आहे जरासा हा, आपण बघू शकतो. आता इथे आपला जो हार्नेसचा लॉक आहे तो या पद्धतीने इथून चेंज करतो. हा इथं खुंटी लावलेली आहे. चला, साईडचा एरिया खूपच मस्त दिसतोय, बघू शकतो आपण. या कातळ्यातल्या पायऱ्या आहे. वर जाऊन आपल्याला पोल क्रॉसिंग करायचंय. वर जर दिसत असेल तर त्या साईडला आपल्याला पोल क्रॉसिंग आहे. मित्रांनो, ऍडव्हेंचर जर म्हणायचं ना तर याला ऍडव्हेंचर म्हणता. कारण हा जो ट्रेक आहे हा खूपच मस्त मजा देऊ राहिला. मी आजपर्यंत जितके पण ट्रेक केले त्यामध्ये एवढी मजा नाही आली जेवढी या मलंग ट्रेकला मजा येते. आणि माझे जे मित्र आहेत त्यांनी असे ट्रेक कधी केलेले नाही, ते सुद्धा मजा घेत आहे. वरच्या साईडने दाखवतो मी तुम्हाला ते कसे चढतायत. हा सकाळपासून आबामो करतोय. आणि खालच्या साईडने जे आलेलो आहे ते इकडच्या साईडने आलेलो आहे. मी याचा पण व्हिडिओ मागे टाकलेला आहे जे पोल क्रॉसिंग केलेलं आहे. साईडचा व्ह्यू खूप छान आहे. समोरच्या बाजूला एक सुळका पण दिसतोय. खूप मस्त मजा येते आणि तुम्ही पण या ट्रेकला येऊ शकता. मी रूट मॅप सांगितलेला आहे. तुम्हाला जर या ट्रेकला यायचं असेल, तुम्ही नाशिकवरनं येत असाल तर तुम्हाला रेल्वेने येऊ शकता तुम्ही, किंवा बसने पण येऊ शकता. स्ट्रेट आपल्या रेल्वे स्टेशन पाशी या, तिथनं आपल्याला मलंगवाडीसाठी गाड्या मिळतील. हे स्थान दर्ग्यासाठी पण प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारे गाड्यांची अडचण नाहीये. तुम्ही कधी येऊ शकता, कधी जाऊ शकता. ते आपण तिथनं एसटीने पण येऊ शकता आणि तिथनं काळी पिवळी गाडी म्हणजे ज्या इको वगैरे गाड्या असतात त्या पण मिळतात. त्याच्यासाठी तुम्ही त्यामार्फत इथे येऊ शकता. सेल्फी स्टिक लावून मला शूट नाही करता येते कारण ऍडव्हेंचर जरा जास्तच आहे इथं. पायऱ्या वगैरे थोड्याशा अवघड आहेत त्यामुळे स्टिक नाही लावता येते. सेल्फी घेऊनच मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. चलो आगे चलते, ऊपर जाके देखेंगे
वरती जाऊन बघूया की अजून आपल्याला काय बघायला मिळतं. पोल क्रॉसिंग खरंच खूप थर्रक होती, मजा आली. फायनली मित्रांनो मलंगच्या टॉपला पोहोचलेलो आहे. मागच्या साईडला जो भगवा दिसत असेल आपल्याला, हा टॉप आहे गडाचा. वरती काही पडलेले अंशश आहे, पाण्याची टाकी आहे, ती आपल्याला बघायची. गोविंद भाऊंनी एकदम वेगळंच काहीतरी करून दाखवलंय, ॲग्रेशन दाखवलं स्वतःचं आणि पूर्ण ट्रेक एकदम जबाबदारीनिशी आणि लीड करत पार केलेला आहे. खरंच मानला आज मी गोविंद भाऊला. चलो अभि चलते ऊपर, वर जाऊन बघूया अजून काय कोणते अवशेष सापडतात आपल्याला. 360 व्ह्यू खूप छान दिसतोय टॉप वरनं, दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो मलंगगड तसा खूप अवघड ट्रेक आहे. पोल क्रॉसिंग 2 ठिकाणी या गडाला. एकटं आपण करू शकणार नाही, एखाद्या टीम सोबत या किंवा प्रॉपर जे लोकलचे लोक असतील जे या ट्रेकसाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील तर त्यांच्यासोबत या. एकटा ट्रेक कोणीच करू शकत नाही. एकटा काय 4-5 जण आले ते सुद्धा ट्रेक करू शकत नाही. या ट्रेकसाठी प्रॉपर गायडन्स आणि सगळ्या इक्विपमेंट पाहिजे तरच हा ट्रेक पूर्ण होईल. मलंगडच्या ट्रेकसाठी आलेलं आहे ना, तिथे ही दिदी पण वरती आलेली आहे आमच्यासोबत. आमचेच पूर्ण लाले लागलेले, त्यात ही दिदी वरती आलेली आहे. दिदी नाव काय तुझं? सृजन. कुठनं आली तू? बदलापूरवरनं. एवढ्या छोट्या मुली पण वरती येऊ शकता, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. या ट्रेकला या, पण टीम सोबत या. टीम सोबत आले नाही तर आपल्याला हा ट्रेक करता येणार नाही. त्यांच्या मातोश्री, ह्या त्यांच्या मातोश्री आहे, ह्या त्यांना घेऊन आलेले आहे. सर्वप्रथम तर सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरच्या श्री मलंगड या मोहिमेत सर्वांचं स्वागत आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण की इथं उभं राहणं ही कोणतीही साहसी छोटी गोष्ट नाहीये. इथं उभं राहणं म्हणजे ही खूप मोठी आहे. मानसिक तयारी पाहिजे, तुमची शारीरिक तयारी पाहिजे. त्या शारीरिक तयारी आणि मानसिक तयारी तुम्ही आव्हान देऊन इथं याच ठिकाणी उभे आहात, तर त्याच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर आता आपण सुरुवात करूयात की मलंगड म्हणजे नेमकं काय. कोणाला काही कल्पना आहे का? मलंग या नावाचा काय अर्थ, काय काही कल्पना आहे का तुम्हाला? कोणाला गाणं नाही. मलंग नावाचा अर्थ आहे की एक अचंबित करणारी गोष्ट किंवा ज्याच्यावरती आपण सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही अशी. आता मग मलंगडच नेमकं नाव काय या गडाला? तर या गडाच्या अवतीभोवती तुम्ही जर का इथे बघितलं तर मच्छिंद्रनाथांची एक समाधी आहे. मच्छिंद्रनाथांचं एक नाव आहे, त्याच्यामध्ये मलंगड. ओके. जेव्हा या गडाची निर्मिती झाली तेव्हा शिलाहार राजांनी या गडाची निर्मिती केलेली. तर तेव्हापासून हा गड फक्त टेहळणीसाठी वापरण्यात येतो. टेहळणी म्हणजे काय करायचंय नेमकं? हा जो पनवेलचा भाग आहे तो अंबरनाथचा भाग आहे, हा कल्याणचा भाग आहे. या ठिकाणावरनं महाराजांना किंवा तत्कालीन जे कोणी या गडाचे किल्लेदार होते त्या लोकांना आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला या गडावरती एखादा टेहळणी बुरुज किंवा टेहळणीसाठी वाडा हे निर्माण करणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी तुम्ही जो बघत असाल तो वाडा आहे, त्याची आता भरपूर प्रकारात त्याची नासधूस झालेली आहे. कालांतराने तोही पडणार आहे, कारण की इथे सहसा तुमच्यासारखे साहसी लोकच येतात. कोणत्याही प्रकारचं इथं काय बोलतात त्याला डागडुजी ही होत नाही. त्याच्यासाठी आपल्यासारखी जी ट्रेकर मंडळीच इथे येतात. आता हा जेव्हा गड निर्माण झाला तर त्याचं कारण फक्त होतं की याला फक्त टेहळणी बुरुज म्हणूनच पाहायचं आहे. टेहळणी बुरुज म्हणूनच पाहायचं. टेहळणी बुरुज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नेमकं काय. तर त्याच्यानंतर तुम्ही जर का बघत असाल तर झेंडा तिथे लागलेला आहे. हा झेंडा मागील वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान अंबरनाथ विभाग आणि त्यांना टेक्निकल साथ सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरनी दिलेली. तेव्हा कुठे तो एवढ्या वर्षानंतर आज भगवा झेंडा तिथे उभा राहिलेला आहे.
आता दुसरी गोष्ट, तुम्हाला कोण लोक हाजी मलंग म्हणतात, कोणी श्री मलंगड म्हणतं. आता मी त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो, श्री मलंगड आणि हाजी मलंगड याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. एक तर त्याच्यामध्ये हिंदूंचा भाग येतो, त्याच्यामध्ये एक मुसलमानांचा भाग येतो. सध्या तरी हे प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे की नेमकं श्री मलंगड आहे की नेमकं हाजी मलंगड आहे. ओके, तर याच्यासाठी नावाची जी प्रक्रिया न्यायालयात आहे त्याच्यासाठी हिंदू पक्षाकडनं बलकवडे म्हणून, पांडुरंग बलकवडे हे जे पक्षकार म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागील बरेच वर्षापासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. तर त्याच्यासाठी आता दुसरं प्रकरण झालं, या गाड्यांनी नेमकं काही हल्ले वगैरे पचवलेत का? या गाड्याची एवढी तुम्ही नासधूस बघितली असणार, पायऱ्या वगैरे बघितल्या, हे काय अशाच बांधल्यात का? काही आधी पुन्हा काही व्यवस्थित होत्या का? अर्थात हे आधीपासून व्यवस्थितच होत्या. 1780 साली ॲम्बिग्डन म्हणून एक इंग्रज अधिकारी होते. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे क्रांतिकारी असायचे आपले, हे क्रांतिकारी गडावरती जाऊन लपायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायचे, त्या अधिकाऱ्यांनी पीरमाचीवरनं बुरुजाकडे तोफगोळ्यांचा मारा केला. पण त्याच्यामध्ये एवढी ताकदच नव्हती तोफगोळ्यांमध्ये की ते पीरमाचीवरनं डायरेक्ट बुरुजापर्यंत येतील. ते फक्त थोडेफार ज्या पायऱ्या वगैरे तिथपर्यंत यायचे. मग त्याच्यामुळे तिथे थोडीफार नासधूस झालेली आहे. आणि त्याच्यानंतर या गडांनी 2 हल्ले हे पचवलेत. पहिली गोष्ट, जेव्हा ॲम्बिग्डननी हल्ला केला तर तेव्हा कातकर म्हणून आपले जे पीरमाचीवरती जे किल्लेदार म्हणून होते, हे त्यांच्याकडे तेव्हा 300 सैनिक होते, 300. आणि तेव्हा ॲम्बिग्डननी काय केलं की त्याला माहित आहे की बाबा ही जी मराठी लोक आहे, हे जे मराठी लोक आहेत, मी मुद्दामून मराठी म्हणतो, मराठी आणि मराठे वेगळे आहे. मराठे म्हणजे तुम्हाला 18 पगड जाती, कळालं? मराठी वेगळं आणि 18 पगड जाती असताना मराठा शब्द हा वेगळा. म्हणून माझ्याकडनं थोडी चुकी झाली, मी मराठी बोललो, म्हणून मी तो लगेच उच्चार नीट केला, त्याच्या जागी मी मराठा उच्चार केला. कारण की महाराजांना मराठेच हवे होते, त्याच्यामध्ये भरपूर सगळे आलेच. तर तेव्हा कुठे तुम्ही हल्ला जेव्हा केला, जेव्हा केतकर, जेव्हा हे जे किल्ले ॲम्बिग्डननी जेव्हा हल्ला केला, जेव्हा केतकर म्हणून आपले हे किल्लेदार होते, हे माचीवरती राहायचे, पीरमाचीवरती, तेव्हा त्यांच्याकडे 300 मावळे होते. आता त्यांनी काय केलं, त्यांनी गेम काय खेळला ॲम्बिग्डननी की पावसाळ्यामध्ये हल्ला करायचा. पावसाळ्यामध्ये नेमका हल्ला का करायचा की त्याला पूर्ण त्या मराठ्यांशाहीचा अभ्यास होता की मराठी लोक आहेत हे पावसाळ्यामध्ये शक्यतो युद्ध करत नाही. त्याच्यामुळे त्यांनी भर पावसामध्ये हल्ला केला. अचानक जो हल्ला झाला त्याच्यामुळे जे केतकरांकडे असणारे जे 300 सैनिक होते त्याच्यापेक्षा 150च्या आसपास सैनिक हे पुन्हा माचीवरनं निघून गेले. आणि जे उरलेले सैनिक होते ते वरती आले टॉपला. जे निघून गेले ते कल्याणचा जो मामलेदार होता हे तिकडे निघून गेले. त्याच्यानंतर नाना फडणवीस भरपूर मोठं नाव आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. नाना फडणवीसांनी काय केलं की हा जो पीरमाचीवरती त्यांनी वेढा टाकलेला, हा पीरमाचीवरचा वेढा उचलण्यासाठी नाना फडणवीसांनी भरपूर काहीतरी प्रयत्न केले, पण शक्यतो तो वेढा काही उचलला गेला नाही. मग ॲम्बिग्डननी काय केलं, जे त्याच्याकडे काही उरलेली सैनिकं होती त्यांनी 200च्या आसपास सैनिकं वरती पाठवली. तेव्हा मराठी सैनिकांकडे एकच हत्यार होतं, इथे असणारं म्हणजे मराठ्यांच्या दगड होती मार. तुम्ही त्या नावामध्ये पण बघत असाल, गड हा नाव आहे, जिथे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठेही राहा, तुम्हाला दगड हे नाव तुमची सुरक्षा करणारच आहे. मग तेव्हा मराठी सैनिक काय केलं, जी दगड तुम्हाला भेटतात, जी वरती लोक सैन्य येतात इंग्रज सैन्य, ही त्यांच्याकडनं त्यांच्या अंगावरती ढकलायची किंवा फेकायची. अर्थात त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी ती लोक पुन्हा निघून गेली. याच्यासाठी त्याच्यानंतर हा किल्ला हा तसाच राहिला. त्याच्यानंतर पुन्हा गड किल्ला मलंगडावरती हल्ला झाला. त्याच्यानंतर पुन्हा हा इंग्रजांकडे किल्ला निघून गेला. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की नाव नेमकं काय, श्री मलंगड आहे का नेमकं हाजी मलंगड आहे. आता इथे बरंचसं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. मी अनधिकृत मुद्दामून नाही म्हणत, काय नेमकं काय बांधकाम झालं तुम्ही येताना बघितलं असणार. अनधिकृत बांधकाम काय काय झालेलं आहे. खाली येताना तिथे काहीतरी एक बोर्ड आहे, बाबा का शेर वगैरे, बाबा का शेर आहे, परत बाबा पाणी प्यायला वगैरे असे वाघाचे काहीतरी फोटो आहेत. महाराष्ट्रामध्ये वाघ एकच ठिकाणी सापडतो, ताडोबामध्ये. महाराष्ट्र हे ताडोबामध्ये आहे का? ताडोबामध्ये नाहीये, आपण नागपूरमध्ये नाहीये. वाघाचा संबंध इथं काय, वाघ वेगळा बिबट्या वेगळा. त्याच्यामुळे इथं अपभ्रंश केलेला आहे नामाचा. जे मलंगड आहे आधीचं मलंगड, त्याच्यानंतर श्री मलंगड झालेलं होतं, अनधिकृत बांधकाम झालं, दर्गा कबर बांधली गेली, कबरची दर्गा झाली, मोठं नाव झालं कल्याण शहरामध्ये हाजी मलंग. त्याच्यानंतर बरेचसे राजकारणी येतात. माघ पौर्णिमेला जी मशीद आहे त्याच्यामध्ये हिंदू आरती होते.
मशिदीमध्ये हिंदू आरती होते माघ पौर्णिमेला, त्याच्यावरती भगवी चादर आहे ही चढवली जाते. ते भरपूर मोठं प्रकरण आहे मलंगगडाचं. इथं शक्यतो कोणीही येत नाही. आज एवढा मोठा इतिहास झालाय, आज एवढ्या वर्षानंतर तो भगवा झेंडा लागलाय. जेव्हा हा भगवा झेंडा लागला तेव्हा पण खालून काही लोकांना एवढं वाईट वाटायचं की हा भगवा झेंडा एवढा वरती कसा काय. असं खूप मोठं प्रकरण आहे मलंगगडाचं. हा झाला गड किल्ल्यांचा इतिहास. आता तुम्ही जर का बघत असाल तर हा पूर्ण कल्याणचा प्रकरण आहे. सगळं कल्याण आहे, हे सगळं कल्याण. हा इकडे तुमचा अंबरनाथचा, इकडे इथं तुमचा पनवेलचा आहे. सगळं भरपूर मोठं दुःख आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काय दिसणार नाही. याच्या मागे ते कुठून दिसतं का नाही दिसत. ओके, आता ही जी तुम्हाला इथे डोंगर लांग दिसते ही आहे महिसमाळ. ओके, महिसमाळ. याच्या पलीकडे आहे तो तुमचा चंदेरी. या साईडला तुम्ही जर का इकडे बघाल तर ताहुलीचा कडा आहे. ताहुली कड्यावरती पण आपण वॉटरफॉल रॉपलिंग वगैरे ठेवतो, पण ते पावसाळ्यामध्ये तो खूप मोठा इव्हेंट असतो. हा नंतर आहे हा देवणी सुळका. हा देवणी सुळका आहे ना, हा देवणी सुळका. तर हा जो देवणी सुळका आहे ना, आता आपल्याकडे ड्रोन शूट नाहीये, तर त्या सुळक्यावरती ना महाराजांची राजमुद्रा आहे. आता मी कधीतरी ड्रोन शूट सध्या तरी आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. या सुळक्यावरती तुम्हाला महाराजांची राजमुद्रा आहे. क्लाइम्बिंग केलंय, जुन्या लोकांनी क्लाइम्बिंग केलेलं आहे. आमचेही प्रयत्न चालू आहेत, पण का नाही करत, खूप रिस्की आहे. 92ला झालं क्लाइम्ब, 92 म्हणजे 92च्या वर्षी झालं. आता 92 कुठे आहे आणि 2023 कुठे आहे, संपायला आलंय. तर असा हा देवणी सुळका आहे. तो शक्यतो आम्ही नाही करत, कारण की त्याचं खूप मोठी रिस्क आहे. तर आता कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. या किल्ल्याची बांधणी कधी झालेली आहे? याची बांधणी तर हा मी तर शिलार राजा तुम्हाला म्हटलं, शिलार राजाच्या काळात बांधलाय. 7व्या शतकात. 7व्या ते वेगळं, ते यादव काळात वेगळा. मौर्य ते खूप आधी झालं, ते खूप आधी झालं. हा मग तेच म्हणतोय मी, हा त्यांनी बांधलेला आहे का शिलार राजांनी? शिलार राजांनी बांधलेला आहे. शिलार राजांनीच बांधलेला आहे गड किल्ले. हा जो आहे मलंगगडाचा तो फक्त शिलार राजांनी बांधला. पद्धतीने मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. पूर्ण माहिती पण आपल्याला भेटलेलीच असेल. कदाचित माझ्याकडनं काही चुकीची माहिती जर गेली असेल पहिल्यांदा, तर ती लास्ट क्लिअर झालेली आहे तुम्हाला. जी ते SRAच्या प्रवक्त्याने आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता राहिलेलं आहे आपलं फक्त एक वाडा राहिलेला आहे, आणि जे पाण्याची 7 टाकी बोललो होतो मी तुम्हाला, ती एक्सप्लोर करण्याची बाकी आहे. इथे बघू शकता मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूला हे पाण्याचं टाकं आहे, आणि सर्व पाण्याची टाकी हे एकाला एक खेटून आहे. पूर्ण 7च्या 7 टाके एकाच ठिकाणी आहे, बघू शकतो आपण. म्हणजे जे रामशेष फोर्ट वरती पाण्याची टाकी होती त्यांची पद्धत होती की एक भरलं की दुसरं, दुसरं भरलं की तिसरं, त्या पद्धतीनेच इथं पण पाण्याची टाकी बनवलेली आहे. आता हे पहिलं, दुसरं आणि ते तिसरं, हे 3 पाण्याची टाकी एका ठिकाणी आहे. म्हणजे मिक्स आहे, जे एका पाठोपाठ एक भरत असतील. आणि पुढच्या बाजूला अजून 4 पाण्याची टाकी आहे. हे 4थं पाण्याचं टाकं आहे. पुढच्या बाजूने हे 5वं, त्याच अनुक्रमे पुढच्या बाजूला हे 6वं, आणि समोरच्या बाजूला हे 7वं. असे 7 पाण्याचे टाके इथे. आणि समोरच्या बाजूला पडक्या अवस्थेत आपण बघू शकत असाल, हा आहे वाडा, जो येथील किल्लेदाराला वगैरे सैन्याला आराम करण्यासाठी वापरला जायचा. तो पण आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या बाजूला आपला भगवा फडकवलेला आहे. भगव्याचा इतिहास सुद्धा SRAच्या टीमने आपल्याला सांगितलेला आहे की तो कोणत्या पद्धतीने फडकवलेला आहे. मित्रांनो, मागच्या साईडला हा भगवा आहे. मराठ्यांचे आन बान शान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. मित्रांनो, या वाड्यात एंटर करण्यासाठी इकडच्या साईडनी हे दार आहे, आपण बघू शकतो. आता आपण मध्ये जाऊन बघूया. थोड्याशा पडक्या अवस्थेत, पण ठीक आहे, चांगल्या अवस्थेत आहे अजून पण हा पण वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, आपण बघू शकतो. फील येतं एकदम. छत्रपतींच्या जे माहिती आपल्यापर्यंत पुरवणारे जे दगड आहे त्यांना हात लावल्यानंतर छत्रपतींच्या पायाला हात लावल्यासारखी फील येते. करून बघा तुम्ही एकदा. तुमच्यात जर प्रेम असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा हे फील येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो.
यानंतर पुढे जाऊन आता आम्ही परतीच्या मार्गावर निघत आहोत. पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी जिथून पाईप क्रॉसिंग होतं तिथं रेपलिंग करायची आहे आणि त्यानंतर पूर्णपणे खाली जाण्याच्या मार्गावर आम्ही निघणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ इथंच थांबवतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मलंगड म्हणजेच श्री मलंगड बालेकिल्ला, श्री मलंगड याची माहिती आपल्या सर्व मित्रांपर्यंत पण पोहोचेल. धन्यवाद. एक सारखे पाहिजे एक सारखे बारा शबास एकच नंबर सगळ्यात जास्त स्पीड एकच नंबर